महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सत्ता कोणाच्या हाती, विजयाची पताका कोण फडकवणार, जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ, जनतेचं मत कोणाला, संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठीवर। रस्ता लोकनेते विजय वाकोडे जे माझे वडील होते त्यांनी 2 आंदोलनामध्ये रस्ता करायला लावला। त्या ठिकाणी सत्तेत नसताना आम्ही रस्त्याची कामं केलेली आहेत, त्या नगरसेवक करायला लावलेले आहेत। तर आता जर आम्हाला ही सत्ता भेटली आणि आम्ही जर नगरसेवक झालो तर पूर्णपणे झोकून देऊन या वार्डामध्ये विकासाचे कामं करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत। आणि विकासाचा दृष्टिकोन कुठेही त्यांनी ठेवला नाही। परभणी आज मोठं खेड, हे परभणीला आपण लोक दुसऱ्या गावातले लोक परभणीला मोठं खेड असं संबोधतात। विकासाच्या नावावर महानगरपालिका होऊन इतके वर्ष झाले परभणीत विकास झालेला नाही, फक्त जातीपातीचं राजकारण यांनी केलेलं आहे। काँग्रेसचा महापौर जर निवडून आला तर काँग्रेस पक्षाकडे समजते तो इसमें तरक्की हुई या नहीं? इसमें तो कोई तरक्की नहीं हुई। इंशाल्लाह अगर हम 4 चुन के आने के बाद इसकी तरक्की करके वार्ड की बताएंगे हम लोग, चाहे हमारे फंड मिलो या मत मिलो, हम लोग जेब से करने की ताकत रख के हम का काम करेंगे। काँग्रेस पार्टीची सत्ता असताना पाहिजे तसा विकास या प्रभागात झालेला नाही। तुम्ही पाहतायत की किती अडचणी लोक घंटागाडी, साधी घंटागाडी या प्रभागात येत नाही। नाली, रस्ता, रोड तर हे द्या सोडून हे तर विषयच नाही, पण धुळीचा साम्राज्य इतके वाढलेले की लोकांना दम्याचा, अस्थमाचा त्रास या धुळीमुळेच होतो। परभणी महानगरपालिका प्रभाग क्रमांक 6 मध्ये काँग्रेसची जोरदार तयारी। परभणी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणी शहरातील प्रभाग क्रमांक 6 मधून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आशिष विजय वाकोडे, प्रदीप गुलाबराव वादळे, सय्यद सबा परवीन, सय्यद सरदार व काँग्रेसचे पुरस्कृत उमेदवार जुलेब खाबी नूरखान हे उमेदवारांनी काही पद नसतानाही प्रभागात समाजहिताची कामे केलेली आहे। यामध्ये प्रामुख्याने लोकनेते स्वर्गीय विजय वाकोडे यांचे सुपुत्र आशिष वाकोडे यांना समाजसेवेचा वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळालेला आहे। स्वर्गीय लोकनेते विजय वाकोडे यांनी अख्खं आयुष्य शेवटपर्यंत समाजहितासाठी काम करण्यात घालवले। त्यानंतर काँग्रेसचे पुरस्कृत उमेदवार रहीम खान नूर खान यांनी ही समाजहितासाठी कार्य केले आहे। गरीब मुलींच्या लग्नासाठी मदत, कोरोना काळात गरजूंना शेकडो क्विंटल मोफत अन्नधान्य पुरवण्याचं काम यांनी केलं आहे। तसेच प्रदीप वाळवे ही आशिष वाकोडे यांच्या खांद्याला खांदा लावून समाजकार्य केले आहे। या उमेदवारांनी आपल्या कार्याने प्रभागातील जनतेच्या मनात जागा निर्माण केली आहे, त्यामुळे प्रभाग क्रमांक 6 मध्ये काँग्रेसच्या पॅनलचा विजय होईल असे दिसून येत आहे। परभणी महानगरपालिकेची प्रचाराची धामधूम सुरू आहे आणि आम्ही सध्या प्रभाग क्रमांक 6 ब चे अधिकृत उमेदवार आशिष विजय वाकोडे, रहीम खान आणि प्रदीप वावळे उमेदवार काँग्रेसतर्फे निवडणूक लढत आहे। तर आजची जे परिस्थिती आहे त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ। तर मागील 50 वर्षामध्ये परभणी नगरपालिका होती आधी आणि आता सध्या महानगरपालिका आहे। तर या 50 वर्षात परभणीचा विकास कसा झाला आणि नंतर विजय उमेदवाराकडून परभणीचा विकास कशा प्रकारे आपण करणार? परभणीचा त्यांना माहीत नाही, पण आमच्या प्रभाग क्रमांक 6 जो आहे या प्रभाग क्रमांक 6 मध्ये मुस्लिम मतदार जास्त आहेत, बौद्ध समाज जास्त आहे। म्हणजे इथं गोरगरीब जनता पण आहे आणि शिक्षित लोक सुद्धा या प्रभागात मोठ्या प्रमाणात राहतात। पण या प्रभागात जसा विकास पाहिजे होता तसा विकास या प्रभागात झालेला नाही। रस्ते असतील, नाले असतील, स्वच्छतेचा प्रश्न असेल किंवा घंटागाडीचा प्रश्न असेल, हे कुठलाही विकास या प्रभागामध्ये झाला नाही। जे नगरसेवक मागं 10-15 वर्षात झालेले आहेत त्या नगरसेवकांनी कामं केलेत, ते छाटून कामे केलेत, जे की ते कामं केले पण त्या कामाच्या नंतर 1 महिना 2 महिन्यात ते रस्ते वगैरे नाल्या सगळे खराब होऊन गेले। पण प्रभागात विकास तर झालेला नाही। आता आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे आम्ही 4 आमचं पॅनल आहे, त्यामध्ये मी आहे, मधून आहे, माझ्यासोबत प्रदीप वावळे आहेत, रहीम खान आहेत, पुरस्कृत उमेदवार आहेत आमचे काँग्रेसचे आणि जिल्हा होता। तर या म्हणजे त्या सत्ताधारी पक्षात परभणी शहराची किंवा जिल्ह्याची प्रगती झाली नाही। जे शिवसेना जे पक्ष आहे, म्हणजे जो आता या परभणीत आणि इतर सगळ्या महाराष्ट्रामध्ये जे लढतात शिवसेनाने फक्त जातीपातीचं राजकारण केलेलं आहे।
खान पाहिजे की बाण पाहिजे. तुम्हाला माहीत असेल परभणीमध्ये प्रत्येक निवडणूक ही खान की पाहिजे का बाण पाहिजे याच्यावर त्यांनी लढवलेली आहे आणि विकासाचा दृष्टिकोन कुठेही त्यांनी ठेवला नाही. परभणी आज खरं पाहता परभणीमध्ये महापालिकेत सत्ता असून देखील लोकांची काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती, पण पाहिजे नगरपालिका होती, महानगरपालिका झाल्यावर म्हणजे नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता असताना पाहिजे तसा विकास या प्रभागात झालेला नाही. तुम्ही पाहतायत की किती अडचणी लोक साधी घंटागाडी या प्रभागात येत नाही. नाली रस्ता रोड तर हे द्या सोडून, हे तर विषयच नाही. पण धुळीचा साम्राज्य इतके वाढलेले की लोकांना दम्याचा अस्थमाचा त्रास या धुळीमुळेच होत आहेत. लोक खेडं बनवून या परभणी शहराकडे बघल्या जाते. निश्चितच आम्ही ज्यावेळेस या प्रभागातून निवडून येऊ, सर्वप्रथम प्राधान्य आमचं स्वच्छतेला असेल, घंटागाडीला असेल, रोड नाल्या यांना प्राधान्य असेल. या प्रभागाचा विकास केल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाहीत, एवढी आपल्याला या ठिकाणी आम्ही ग्वाही देतो. निवडून आल्यानंतर आम्ही कुठेही थांबणार नाहीत. एक तरुण म्हणून तुम्ही परभणी शहराच्या मतदानाला तुम्ही काय संदेश? एक तरुण म्हणून मी आपणा सर्व मतदार बंधूंना विनंती करेल की आपण सर्व मतदार बंधू आणि भगिनी यांनी काँग्रेस पार्टीला मतदान करून आम्हाला भरघोस मताने विजय करून आम्हाला क्या बोल हमारे 6 नंबर प्रभाग में ऐसा हाल है कि रोडों के मसले अभी से वक्त नालियों के है, कचरों के है, पानी का मसला है। जो भी हमारा वार्ड के अंदर मसला रहेगा दवा खाने का, पिवा खाने का, हम चारों उम्मीदवार मिलके उनका जो भी काम रहेगा हम सब मिलके इंशाल्लाह दिल से उनका काम करेंगे। ये वार्ड जैसा पहले नगर पालिका थी, अभी महानगर पालिका है, तो ये 35 साल में जब आप यानी महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख, परभणी.